यस खरंय डीजे मास्टर तुमचं, तुम्ही सुंदर ध्वनी लहरी क्रिकेटच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत. सुनील गडगेंसाठी हे गाणं होतं मी म्हणेल, कारण खऱ्या अर्थाने वो बुलाती है मगर जाने का नाही. आणि तसंच पद्धतीचं गाणं सध्या मैदानावरती. चेंडू खराब नव्हता, उत्तम होता आणि त्याच्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा इनर एज पाहायला मिळते. चेंडू जातोय तर मात्र गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षकात आणि त्याच्यात मात्र शर्यत पाहायला मिळते. उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र या 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावपलक पुढे सरसावत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. 3 आल्या ना, ओके 3 धावा घेतल्या जात आहेत. आपण पाहतोय 3 धावांनी मात्र श्री गणेशा केला जातोय. क्रिशा 11 आणि तुषार 11 यांच्यातली लढत. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर पटका आलाय, केला जात आहे सेली ऑफ क्षेत्रात. चेंडू आला ज्याच्यावरती मात्र एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने मात्र धावपळक पुढे सरसवण्याचा प्रयत्न. 3 चेंडू, एका विकेटचं नुकसान, 4 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस प्रत्येक चौकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. क्रिशा 11 संघाचे संघ मालक देवदाजी भगत यांच्याकडून. सुंदर गोलंदाजी या क्षणी आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई आहे क्रिशा 11 संघासाठी. या लॉट्स मध्ये आपलं अस्तित्व त्यांना टिकवायचं आहे, तर एकीकडे आपलं टॉप रँकिंग राखण्यासाठी मात्र तुषार 11 लढत देतोय. पुढची लढत सुद्धा खूप भारी पाहायला मिळणार. प्रियांशी 11 वर्सेस नीलसागर 11 यांच्यातील लढत. तुषारच्या गोलंदाजीची पेशकश फार उत्तम, चांगली गोलंदाजी. या क्षणी पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपातील धाव आली. थेंबे थेंबे तलेसाचे असा प्रकार सध्या मैदानात आहे. 5 धावा धावपलकावरती आल्यात. 5 चेंडूंचा थरार संपला. एका विकेटचं नुकसान आलंय. शेवटचा चेंडू असेल तो गोलंदाज तुषारचा. इथे फटका केला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अतिघाई आणि संकटात घेऊन जाई असा प्रकार सध्या नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि इथे पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंतिम 5 धावा आणि एका विकेटचं नुकसान धावपळकावरती आपण पाहतोय. डेज आहे आगमन झालाय. विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. सांगे कोट्यातलं दुसरं षटक गोलंदाज दिनेश. पहिला सामना आजच्या दिवसातला आपण पाहिला होता, ज्याने शेवटच्या क्षणी 3 धावांची गरज असताना मात्र प्रतिस्पर्धी संघाला झेल बाद करून मात्र सामना विजयी पथावरती नेला. सुंदर गोलंदाजी होती, परंतु फलंदाजाने त्याला आक्रमक पवित्रा घेतला. इथे मात्र फाईन आणि स्क्वेअरच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. सीमा रेषे मागे आलेला हा चौकार. आई माझी गोली थँक्यू डीजे. या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजीची पेशकश सध्या मैदानात चुकली जाते. दिनेश हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाकडून चौकार आलाय आणि धावांची गरज आहे क्रिशा 11 संघासाठी, कारण त्यांना सुद्धा मागे ते अस्तित्व काय महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपल्या अस्तित्वावरती कोणी बोट उचलतं ना, त्यावेळी मात्र पेटून उठायचं असतं. आणि अशा परिस्थितीत आता मात्र तुम्हाला अस्तित्वाची लढाई द्यावीच लागेल. चांगला चेंडू, कमबॅक चांगला आहे. सध्या तर गोलंदाज दिनेश पहिल्या चेंडूवरती थोडा लेग स्वरूपात चेंडू फेकला गेला होता. डाव्या इष्टीवरती आला होता, ज्याच्यावरती फटका केला फलंदाज
ऋतिकच्या माध्यमातून आणि तो फटका मात्र त्याने फाईन आणि स्क्वेअर मधून चौकारात कन्वर्ट केला आणि या चौकाराच्या मदतीने मात्र धावा तिथेच स्थिरावले त्या मात्र 9 आकड्यावरती हा फटका केला जातोय या क्षणी मात्र सावध पवित्रा आलाय आणि या सावध पवित्र्याने एकेरी स्वरूपातली धाव येते एका धावेच्या मदतीने तिसरा चेंडू समाप्ती पथावरती आला गोलंदाज दिनेशचा आणि या ठिकाणी मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज जीवान संघर्षातून पेटून उठावं लागेल क्रिशा 11 तुम्हाला कारण तुषार 11 सध्या आता मात्र आपलं स्थान निश्चित करताना दिसून येतोय एक चांगली गोलंदाजी आणि त्याच्याही पलीकडे थोड्या चुका जरी झाल्या असल्या तरी त्या चुकांना सुधारलं जात आहे त्यांच्या माध्यमातून मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे डीके सर आणि लेग अंपायरच्या भूमिकेत सध्या राजेंद्र भोईर मॅनप्रॉम कर्जत इथे पंच आमच्याकडे वळणार आणि इथे गोलंदाज दिनेश चुकी करतोय आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी मिळत नाहीये बऱ्याचशा अंशी पाहायला गेलं ना तर जिथे जिथे खेळाडूकडून मैदानात चुकी झाली त्या चुकीला मात्र माफी मिळत नाहीये कारण त्या चुका इतक्या महाग ठरतात की संघाला पराभूत कडे घेऊन जातात इकडे मात्र फटका केला जातोय कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे या क्षणी पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि या 2 धावींच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय 13 या आकड्यावरती आपण पाहतोय शांततामय वातावरण सध्या आहे गतवर्षी ही स्पर्धा इतकी चांगली रंगली त्याच्यावरती 4 चांद लावले गेलेत फटका केला जातोय एकच धाव येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही पूर्ण होतोय एक आउटफील्डचा वापर जर करायचा असेल तर तिथे फलंदाजाने मोठे फटके घेण्यापेक्षा या दुहेरी आणि एकेरी धावांचा जे कॉन्सन्ट्रेट चांगला आहे परंतु इथे मात्र त्या आउटफील्ड वरती विचार करावा लागतो की आउटफील्ड कशी आहे फास्ट आहे स्लो आहे तशा पद्धतीत फटके खेळायचे असतात आणि इथे आताच्या दोन्ही फटक्यांवरती पाहायला गेलं तर आउटफील्ड स्लो वाटले आणि ज्याच्यावरती मात्र दुहेरी धावा कन्वर्ट करता आल्या हा फटका केला जातोय फुटवर्कचा वापर नक्की केला गेला परंतु इथे मात्र एकच धाव आली ती सुद्धा दुसरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी सुद्धा पूर्ण झाली आहे आणि या 2 धावींच्या मदतीने दुसरं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती येत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तर अर्थात 17 या आकड्यावरती बरंचसं असे म्हणतात की 17 आकडा खतरा आहे परंतु खतरा नाहीये मित्रांनो सांगून देईल की अनिल कुंबळे ज्याने मात्र एक क्रिकेटचा काल गाजवलाय त्या अनिल कुंबळेंची बर्थ डेट ही 17 डिसेंबरच आहे सांघिक कोट्याचं तिसरं षटक प्रगती पथावरती येतंय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर फटका येतोय या क्षणाला पाहायला गेलं तर दिनेश चेंडू खाली घेणार वनबाउंड चेंडू दिनेशच्या हातात येतोय एकेरी स्वरूपात धाव येते स्टेजच्या बाजूला कट्ट्यावरती जे प्रेक्षक वर्ग आहेत खाली व्हा खाली उतरा आपण इथे मात्र टॅप करून केला जात आहे
अद्यापपर्यंत कुलदीप आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत आहेत. कुलदीप पाहायला गेला ना तर दिनेशच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती जो चौकार आलाय तो चौकाराच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु त्याच्यानंतर क्रिशा 11चे फलंदाज सध्या इतकं मोठं पारितोषिक असून सुद्धा मैदानात मोठमोठी फटकेबाजी करत नाही. याचं कारण सुद्धा आहे की तितक्याच ताकदीचं प्रेशर आणि तुषार 11ची गोलंदाजी. हा फटका स्क्वेअर कट केला जातोय आणि या क्षणी पाहायला गेला तर चेंडू जातोय सीमा रेषे मागे आलेला हा चौकार. थोडी असं म्हटलं जातं ना की आता बैलगाडा शर्यतीनं हिरवा कंदील आलाय म्हणायला गेलं तर आता त्या चालू होतील. परंतु जर पाहायला गेलं ना त्या बैलगाडा शर्यतींचा पहिला काल वेगळा होता. पराण्या असायच्या, पराण्या ज्याला मात्र किल्ले टोचले जायचे तसे पराण्या आता मात्र फलंदाजांना लावाव्या लागतात. त्यानंतर मात्र फटके येत आहेत. असो हा चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावपळक मात्र जे स्थिरावलं होतं जाऊन पोहोचलाय. इथे डॉट आलाय. एक चौकार आला नाही तर दुसऱ्या चेंडूला त्वरित डॉट करून घेतला आणि रनआउटची संधी होती. या ठिकाणी आपण पाहायला गेला तर राजेश फुटाणेंनी चेंडू गॅदर केलं. खरं म्हणायला गेलं तर हे फार मोठं बहारदार व्यक्तिमत्व आहे राजेश फुटाणे. फटका खेळलाय, बॅकफुट वरती गेलाय आणि नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे उचललाय. इथे पोहोचणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण पैकीच अचूक झाले होते दिनेशचे. परंतु किशोर सध्या थोडी चुकी करताना दिसून आले आहे आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. अद्याप पर्यंत 25 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. थर्ड ओव्हर चालू आहे सध्या मैदानात. आपण पाहतोय गोलंदाज राज चांगली गोलंदाजी करतायत मी तर म्हणेल. सामना आहे कुठे घेऊन कुठे चाललेत क्रिशा 11 हा प्रश्न आता पडायला सुरुवात झाली आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती विचारगणिक फटका खेळणं अपेक्षित असेल तुमच्याकडून. कारण आता तुषार 11 तितकीच कंबर मैदानात कसताना दिसत आहे आणि इथे मात्र या क्षणी 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक पाहतोय 26 आकड्यावरती आहे. कारण इतकी तुटपुंजी धावसंख्या 3 षटकात पाहिली आहे. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकांमध्ये जर धावसंख्येला उभारी देता आली तर बरंच काही क्रिशा 11चं भविष्य सांगू शकेल. परंतु तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. सांघिक कोट्यातलं 4थं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. दुसरं षटक ज्याने ज्यावेळी संघाचं त्याने हातात घेतलं होतं त्यावेळी मात्र 12 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर तृषांतने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 5 धावा खर्च केल्यात. एका विकेटचं नुकसान केलंय. अशा परिस्थितीत दिनेश वरती जबाबदारी दिली हा एक प्रश्न आहे सध्या. कर्णधाराने कोणता विश्वास दाखवला माहित नाहीये. परंतु जर आलेख पाहायला गेला तर आतापर्यंत 3 षटकांमध्ये या ठिकाणी तृषांतची गोलंदाजी फार चांगली झालेली आहे.
दिनेशा गोलंदाज हा फटका स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू मात्र जमिनी लगत घरंकळतोय आणि या क्षणी उचलणार फेक करणार तत्पूर्वी या दोन धावा पूर्ण झाल्यात या दोन धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय ते 28 या आकड्यावरती चौथा षटक या ठिकाणी प्रगती पथावरती असताना मात्र विचार केला जातोय अजूनही फलंदाज विचार केला गेला तर अख्ख्या या संपूर्ण मॅचेसचा इतक्या चेंडूंचा विचार करायला गेला तर 19 चेंडू अद्यापर्यंत फेकून झालेत इथे 20वा चेंडू फेकला जातोय या इनिंगचा आणि त्याच्यामध्ये एकेरी स्वरूपातली धाव येते लेग बायच्या स्वरूपातली धाव पाहतोय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती कारण आता मात्र थोडासा बॅकफुट वरती क्रिशा 11 येतोय कारण ज्या धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्या येत नाहीये आणि अशा परिस्थितीत 20 चेंडूंमध्ये दोन चौकार आलेत नक्कीच देविदास भगत यांचं पारितोषिक आहे प्रत्येक चौकाराला 200 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे हा सुंदर फटका आला आहे परंतु हा फटका जातोय आउट ऑफ दी पार्ट आलेला हा षटकार आले 500 रुपये खिशामध्ये खरंय कारण मी पहिल्या चेंडू पासून सांगत होतो प्रत्येक चेंडूवरती षटकार लागावा कारण आमचे अनंत शिंगटे सर कालपासून तापले होते परंतु आजही तापलेले आहेत परंतु इथे आता देविदास भगत सुद्धा तापलेत संघासाठी अस्तित्वाची लढाई असताना मैदानात मात्र पारितोषिकांची खैरात त्यांनी केली आहे ही फटका उंची चांगली आहे परंतु लांबी मात्र कमी तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार चेंडू सेफ झोन मध्ये येतोय उचलणार फेक करणार तत्पूर्वी या दोन धावा पूर्ण झाल्यात आणि या दोन धावांच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरसवलाय जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती अजूनही विचार करायला गेला तर दिनेशच्या गोलंदाजीचे 2 चेंडू शिल्लक आहेत हा फटका केला जातोय फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आता मात्र उशिरा का होईना फटकेबाजी करतोय आता 2 गाड्या एका ट्रॅक वरती आल्या आणि या 2 गाड्यांच्या मधून कधी इंजिन फरार झालंय माहित नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या वतीने धावफलक 41 आकड्यावरती पाहतोय लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर कारण चौथा षटक प्रगती पथावरती आहे 3 चौकार 1 षटकार आपण अद्याप पर्यंत पाहिलाय लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर हा फटका केला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करता आलं नाही पाहिजे तसं आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा आल्या 4 षटकांचा खेळ संपलाय धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 43 या आकड्यावरती जर विचार करायला गेला 1-2 चा कॉन्सन्ट्रेट केला 3 चौकार आले 1 षटकार आला याच्या मदतीने मी अद्यापपर्यंत नक्कीच सांगेल की धावसंख्येचा आता आलेख जर पाहायला गेला तर मात्र क्रिशा 11 च्या धावसंख्येपर्यंत मजल मारायचा विचार करते तिथपर्यंत नक्की पोहोचलेत परंतु पाहूया कारण समोर तुषार 11 आहे ज्यांच्याशी लढत द्यायची म्हणजे त्यांच्यासाठी कमीत कमी 60+ धावा येणं अपेक्षित आहे असं असताना 43 धावा या धावफलकावरती आहेत पाहूया काय घडतंय कारण क्रिकेट मध्ये जरतरची भाषा करता येत नाहीये अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट आहे कधी बाकी ते पोल होतात तर कधी खरी ठरतात परंतु तो शेवटी अंदाज असतो परंतु कर्तृत्व हे खेळाडूंकडे असतं आणि ते मैदानात त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे 5वं षटक कोणाच्या हातात येत आहे ते पाहूया तत्पूर्वी डीजेला देऊया एक संधी आज जर पाहायला गेलं तर आमच्या समालोचन कक्षात आपण पाहतोय राहुल चव्हाण मॅन फ्रॉम मानकिवली त्याच्यानंतर प्रसाद सवारे आणि आम्ही स्वतः हा फटका अप्रतिम अफलातून आणि लेग पंचांचा इशारा नो बॉल
इथे मात्र काय घडलंय ते पाहूया. इथे फिल्डर चुकले आणि मात्र इथे चेंडूला मुकलेत, कारण इथे चुकी केली आहे आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. फिल्डर चुकले, कारण क्षेत्ररक्षकाची चाचपणी ही महत्वाची आहे. इथे फटका आलाय. डीजे डॉक्टर असलेले ओमकार गोलंदाजी करताना दिसून येत आहेत. लहानपणाच्या इच्छा अजूनही मैदानात आहेत, त्यांना पूर्णत्वाला नेलं जाणार का ओमकार कडून. सुंदर फटका आलाय. घुटना टेकावर तमाशा देत आउट ऑफ दी पार्ट. हा चेंडू सीमारेषे बाहेर. अफलातून फटकेबाजी. एक चुकी केली, चुकीला दुरुस्त केलाय. एक नो बॉलाला त्याच्यावरती षटकार आणि त्याच्यानंतर हा सुद्धा षटकार. बाजी केली जाते पारितोषिकांची. सुंदर फटका, अकलेचा बुद्धीचा वापर. चेंडू जातोय तो मात्र स्क्वेअर कट. पॉइंट आणि स्वीपर मध्ये किशोर कालेकरचं कौतुक करेल. सध्या मैदानात मात्र एक चांगली रणनीती आखली त्याने, कारण धावा वाचवण्यात यश आलंय. या धावा येत आहेत त्या मात्र 3. एक धाव तर नक्कीच संघासाठी त्यांनी वाचवली आहे आणि त्याच्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 59 आकड्यावरती. जो मी अंदाज बाळगला होता ज्यावेळी 43 धावा धावफलकावरती होत्या 4 षटकांच्या अंती, आता मात्र हा धावसंख्येचा आलेख चढता पाहतोय आपण. सुंदर फटका येतोय परंतु ताकद कमी या फटक्यामध्ये आली आहे. क्षेत्ररक्षक होत आहे. फंबल पाहायला मिळत आहे. उचलणार फेकणार. दुसरी धाव कन्वर्ट केली जातीये. वेळेचा विलंब होणं फार गरजेचं नसतं, कारण इथे मात्र या क्षेत्ररक्षकाने फार मोठी चुकी केली आणि दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे. अजूनही पाहायला गेला तर 3 चेंडू शिल्लक आहेत ओमकार या गोलंदाजाचे. पहिल्या चेंडूवरती इतकी मोठी चुकी केली की त्या चुकीतून बाहेर पडता येत नाहीये ओमकारला. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. हा फटका कितला जातोय आपण पाहतोय. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते, याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानात आहे. एक चुकी केली होती ज्याच्यावरती गोलंदाजाने अर्धा मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली, त्याच्यावरती मात्र धावा बहाल केल्या जात आहेत. इथे विचार करावा लागतो, कारण कसं आहे ना मित्रांनो, एक मोलाचा सल्ला तुमच्यासाठी देईल. जर क्रिकेट खेळायचं असेल ना तर सगळ्यात पहिले क्षेत्ररक्षण करायला शिका, आणि जर ते क्षेत्ररक्षण केलं तर तुमची गोलंदाजी आणि फलंदाजी सुधारताना दिसेल. सुंदर फटका फ्रंट फुट वरती आले, फटका केलाय. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. सीमारेषे बाहेर. हा सनसनी खेळ निर्माण करणारा संघर्षाचा षटकार. डीजे धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत विचार करायला गेलं तर 4 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा होत्या किती हा विचार पडलाय. 43 धावा धावफलकावरती तेव्हा होत्या, परंतु आता ओमकार यांची गोलंदाजी संघाला बॅकफुट वरती टाकते. आई फटका आउट ऑफ दी पार्ट. काय रणमशीनचं कार्य केलंय सध्या फलंदाजाने आपलातून.
जर दिला तर त्याच्या प्रत्येक गोलंदाजाला 500 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. अंदाज पहा काय आहे. इथे दावा करायचे आहेत आता मात्र तुषार 11 संघाला 75 धावा झाल्यात म्हणजे 76 धावा संख्येची गरज आहे. म्हणजे 5 षटकांचा विचार करायला गेलं देविदास भगत यांच्याकडून तर 50 धावांमध्ये ते रोखण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे प्रत्येक खेळाडूला 500 रुपये तर नक्कीच येतील. परंतु पाहूया कारण आतापर्यंत तुषार 11च्या विजयाला कोणी रोखू शकला नाहीये. परंतु या मॅच मध्ये क्रिशा 11 त्यांना रोखणार का हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण सेकंड इनिंग मध्ये घेणार आहोत. परंतु जाऊया डीजेच्या मधुर संगीताकडे. प्रियांशी 11 आणि नील सागर 11 आपण टॉस साठी या. प्रियांशी 11 आणि नील सागर 11 नाणेफेक करण्यासाठी या आपण. यस आपण जर पाहायला गेला तर 15.20च्या सरासरीने धावा कुटाव्या लागणार आहेत. त्यात मात्र तुषार 11 संघाला जीवन 38 धावा आणि त्याच्यानंतर ऋतिक 32 धावा. सुनील गडगेचं योगदान पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ज्याला मात्र बॅकफुट वरती यावं लागला. त्याच्यानंतर फलंदाजीला आला साथ देण्यासाठी जीवनला तो ऋतिक. आणि या दोन्ही फलंदाजाने इतका चांगला परफॉर्मन्स मैदानात दिलाय की नक्कीच देविदास बागडे यांच्या भुवया उंचावल्यात. आता मात्र कंबर कसली जाणार मैदानात. सलामीची जोडी मैदानात दाखल होते तुषार 11 संघाकडून. दिनेश आणि यश ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहूया. गोलंदाज बाबू गोलंदाजी मार्क वरती आहेत. पेटणे मागे बाबू आपण पाहतोय. चला प्रियांशी आणि नील सागर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. मॅचला सुरुवात होते मित्रांनो. आपण जाऊया मॅच कडे. गोलंदाज बाबू ऑन फायर अँड फाईट. सुंदर फटका. इथे मात्र शरीराचा वापर. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर आलेला हा दिनेश ब्रँड षटकार. डीजे
त्या ठिकाणी दिनेश फलंदाजाने मैदानात दाखवून दिले की झंझावती केली कशी साकारायची आहे. 15.20 सरासरीच्या धावा कोटायच्या आहेत. पहिला चेंडूवरती 6ची सरासरी राखली आहे. इथे मात्र चांगला, इथे मात्र दिनेशला परतावं लागेल. आता मात्र इटका जेव्हा पत्थर से जसे गेले षटकार लगावला, बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या, परंतु त्याच क्षणाला बाबू या गोलंदाजाने पायचीच्या स्वरूपात त्याला पकडलंय. बॅक टू पवेलियन, दिनेश अ बॅट्समॅन डिझाइन. करायचं आहे. प्रियांशी 11 वर्सेस नील सागर 11. प्रियांशी 11 उपस्थित आहे. नील सागर चला टॉस करण्यासाठी या. सुंदर फटका येतोय. या क्षणाला आपण पाहतोय चेंडू जाणार, वन बाउन्स, चौकार. प्रियांशी 11 जर आपण वेळेत उपस्थित झाला नाही तर मात्र आपण पॅनलाइज कडे जाल. आलेत का? या ठिकाणी चौकार आलाय, परंतु पाहूया पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर विकेट आले, त्याच्यानंतर चौकार आलाय, परंतु चौथ्या चेंडूवरती बाबूच्या गोलंदाजीचा धूर पाहायला मिळणार का? कारण आग तर लागली आहे, परंतु ती विजवली सुद्धा जाते चौकाराने. उल्हाचे जमदार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहतोय या ठिकाणी प्रियांशी वर्सेस नील सागर यांच्यातील लढत. सुंदर ब्लॉक कॉल केलं होतं. राईट ऑन ब्लॉक कॉल आपण पाहत होतो, ज्याच्यावरती मात्र गोलंदाजी केली गेली आहे. गोलंदाज बाबू एक चांगली रणनीती मैदानात आखतोय. नील सागर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्र रक्षणाची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून स्वीकारले गेले. आता कुठं धुक्याचं वातावरण थोडं निसटताना दिसून येत आहे. हा सुंदर फटका, वाट स्टँडिंग डिलिव्हरी, चेंडू जातो लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर आलेला हा सनसनीखेज निर्माण करणारा खणखण असा षटकार. तुम्ही सांगून देताय ना नाद करा पण आमचा गोटा, परंतु आता नाद कोणाचा होणार आणि या सामन्यातून बॅकफुट वरती कोण जाणार हा येणारा शेवटचा चेंडू या सामन्याचा सांगून जाईल. तेजू हा सुंदर फटका आला, या क्षणी जातोय, फसवतोय का चेंडू क्षेत्ररक्षकाला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, शरीराचा योग्य वापर, उचलणार फेक करणार तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट आणि पहिला षटक या ठिकाणी संपलाय. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय. त्या अद्यापर्यंत 18 या आकड्यावरती 15.20 ची सरासरी राखायची आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्यात. एका विकेटचं नुकसान सुद्धा 18 या आकड्यावरती. दरम्यान आपण पाहतोय यश साठी पारितोषिक येत आहे. तेजससाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार अनंत शिंगटे सरांकडून. प्रत्येक षटकाराला ते पारितोषिक आहे. संधीचं सोनं करा तेजस.
कारण निकालाची गरज आहे, संघासाठी गरज आहे. कारण 4 षटकांमध्ये क्रिशा 11 बॅकफुट वरती असताना शेवटच्या षटकात पहिल्या इनिंगला शेवटच्या गोलंदाज ओमकारने मात्र 32 धावा खर्च केल्या आणि असं असताना संघाची परिस्थिती क्रिशा 11 ची फार चांगली झाली. परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकात आल्यात त्या 18 धावा. काय घडतंय ते पाहूया. दुसरं षटक प्रगतीपथावरती येणार. जीवन गोलंदाजी मार्क वरती. हे खरं आहे, बाबूने पारितोषिक कमवायला पाहिजे होतं, कमवता आलं नाही. 18 धावा बाबूने खर्च केल्यात म्हणजे देविदास भगत यांचा 500 रुपये त्यांच्या खिशातच राहिलाय. परंतु पाहूया पुढचे गोलंदाज तशी रणनीती आखणार का. राईट आर्म राऊंड द विकेट. सुंदर गोलंदाजी या क्षणी केली जाते. गोलंदाजा जीवनच्या माध्यमातून चेंडू सरळरित्या यष्टीरक्षक देविदासच्या हातात आपण पाहिलाय. हा चेंडू डॉट येतोय. सटिक लेंथ लाईनचा मारा, रफ्तार पाहिली या चेंडू वरती. परंतु पाहूया अजूनही तीच गती पाहायला मिळणार का. गौरव म्हात्रेची कालची रणनीती पाहिली. 72 धावांची वैयक्तिक खेळी. इथे मात्र फिंगर अप आणि फलंदाजाला परतावं लागेल. झटका क्रमांक 2 डीजे. आज आमचे डीजे मास्टर फार तापलेत तसं म्हणायला गेलं तर. मोक्यावरती छक्का मारतायत ते. मैदानात तर येतात पटके, परंतु इथे डीजे पण मोक्यावरती छक्के मारायला सुरुवात करतायत. परंतु असं जाऊया मैदानाकडे, प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं हेच या स्पर्धेचं सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचणार यात कोणती शंका नाही आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जीवन. इथे मात्र थोडा फटका फसत होता. एकच धाव येते. हे एका धावेच्या माध्यमातून धावफलक मात्र ब्रेक झाला होता. चौकार आणि एक धाव. धावफलक जाऊन पोहोचले अद्याप 23 या आकड्यावरती. ब्रेक लावला गेला खऱ्या अर्थाने जीवन या गोलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन घडवलं आणि त्याच्यानंतर मात्र धाव संख्येला ब्रेक आला. हा सुंदर फटका घेतोय, परंतु इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. डीप मिड विकेट रिजनचा क्षेत्र
लागेल, कारण गुलदस्त्यातल्या काही गोष्टी असतात त्या ओपन करायच्या नसतात. या ठिकाणी मात्र पाहूया की रणनीती देवीदास भगत यांची कामे येणार का, कारण मला वाटतं अजून एक मॅच देवीदास भगत यांची शिल्लक असेल यानंतर उद्या असेल, म्हणजे या लॉट्स मधली. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक. डोंट वेस्ट टाइम प्लीज, जरा फास्ट घ्या. .67 ची सरासरी आता राखावी लागेल. म्हणजे पहा, जिथे 15-20 ची सरासरी होती तिथे 17-67 ची सरासरी आली. आता काय होईल ते माहित नाहीये, परंतु इथे मात्र चांगली मजल मारले जीवन या गोलंदाजाने. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय बबलू. फटकेबाजी पाहिजे तितकी प्रगल्भ होत नाहीये. पहिल्या षटकात आल्या, परंतु इथे थोडी आतिगाई करण्याचा प्रयत्न बबलूच्या माध्यमातून होत आहे. किशोर कालेकर यांना सुद्धा माहिती आहे की मैदानात या सामन्याच्या विजयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणजे जे धावसंख्येचं टार्गेट आहे तिथपर्यंत जरी पोहोचलंय तरी मात्र बरंच काही या सामन्याचं समीकरण सांगून दिलं जाईल. आणि इथे गोलंदाज कोहिनूर, हिऱ्यांमधला सगळ्यात चांगला हिरा ज्याला म्हटलं जातं कोहिनूर. इथे मात्र चेंडू पाहायला गेलं तर फलंदाज बाद. झटका बसतोय किशोर कालेकर यांच्या स्वरूपात संघाला. डीजे फिरेल हे सांगू शकत नाही. राजेश पुटाणे बहारदार व्यक्तिमत्व आणि तसाच फटका. शाहबाज शेख यांच्याकडून प्रत्येक षटकाराला राजेश पुटाणे तुमच्या 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न फसला जातोय. आपण पाहतोय या 2 धावा आल्यात. योगेश पाटील यांच्याकडून पारितोषिक येत आहे राजेश पुटाणे यांच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 2000 रुपयांची कॅश प्राइज. नाही, चांगलं आहे, प्राइस फार मोठं आहे, परंतु असं नाहीये की वरच्या खिशातून खालच्या खिशात गेले तर मग काय फायदाच नाही. हा सुंदर फटका आला. या फटक्यावरती मात्र झटका बसतोय, फलंदाजाला परतावं लागेल. डीजे
केलं तर पाहूया काय घडणार आहे अजून. म्हटलं जाताना आईजीच्या जीवावर बाईजी उदार असा सकाळी प्रकार पाहायला मिळेल आज. इथे मात्र मॅचला सुरुवात होते. आपण पाहतोय चौथा षटक प्रगती पथावरती आहे. आता मात्र फार मोठा फरक यावेळी मात्र तुषार 11च्या बाबतीत पाहायला मिळतोय. त्या फरकाला सामोरं जावं लागेल. इथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आणखी एक बोनस धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. इथे एकेरी स्वरूपातली धाव. विशाल गोलंदाजी मार्क वरती आहेत. $4,500 सुंदर पटका आलाय. या क्षणी पाहायला गेलं तर राजेश फुटाणे सर संधीचं राजेश फुटाणे सरांना माहिती आहे धावणं शरीरासाठी फार लाभदायक आहे आणि जो प्रकार ते मैदानात करतायत. हा चेंडू डॉट आलाय. ओंकार कोणत्या स्थितीत आहात, खेळताय कसे, हा प्रकार आहे आणि तिथे पंचांकडे अपील तंत्राचा तुम्ही वापर केलाय. षटकार हॅट्रिक साठी आलाय. षटकार येतोय का पाहूया. नाही येत. इथे ओंकारला परतावं लागेल. पारितोषिक येत होतं परंतु ओंकार परतणार. या क्षणी पाहायला गेला तर आता मात्र धोका वाढतोय तो तुषार 11 या संघाच्या धावफलकावरती. कारण ज्या धावांच्या समीप जाण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होता तो प्रयत्न असफल झालाय. या ठिकाणी लास्ट बॉल असेल तो गोलंदाज विशालचा पहिला चेंडू वाईट आला. त्याच्यानंतर दुहेरी दुसरा तिसरा चेंडू आपण पाहिला जिथे दुहेरी एकेरी धावा आल्या. चौथा चेंडू डॉट आला. पाचवा चेंडू विकेट. सहावा चेंडू डॉट.
हा सुंदर फटका घेतोय या क्षणी पाहायला गेला तर चेंडू फसवतोय क्षेत्ररक्षकाला, परंतु जजमेंट घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने उचलणार फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत. धावा खऱ्या अर्थाने महाग ठरल्यात त्या मात्र तुषार 11 या संघाला, कारण शेवटचा गोलंदाज ओमकार याने गोलंदाजी करताना फार मोठ्या चुका केल्या आणि त्याच 32 धावा त्याने बहाल केल्या. आता त्याच 32 धावांना आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा सुंदर फटका आलाय योगेश साहेब आणि शाहबाज. काही का नाही हो, ते मी काल म्हटलं होतं ना, नवरा मरो नवरी मरो जेवण मिळाल्याची कारण आहे, परंतु आता मात्र 4.5 येणं कारण आहे, गरजेचं आहे. कारण इथे फटका तर आलाय, तुम्ही आमची कुमकुवत बाजू ओळखली होती, परंतु राजेश फुटाणे मैदानात आपली दमदार बाजू दाखवून दिली आहे. वेल प्लेड राजेश फुटाणे. या ठिकाणी मात्र खरोखर बाबूच्या गोलंदाजीवरती तोही षटकार आलाय. अफलातून फटका आहे, हा फटका केला जातोय परंतु टॅप करून केला गेला. इथे मात्र कव्हर रिझन कडे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरी स्वरूपात ते धावले, एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्याप 39 धावा धावफलकावरती. इथे मात्र फलंदाज बाद, पंचांचं फिंगर अप. डीजे कारण तुमच्या गाण्याचे बोल तसे आहेत, आला बाबूराव आला बाबूराव, परंतु बाबूरावला पहिल्या चेंडूवरती राजेश फुटाणेंनी षटकार दाखवला. 39 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 37 धावा संख्येची आवश्यकता आहे. हा फटका आला, या फटक्यामध्ये मात्र ताकद येत होती, परंतु क्षेत्ररक्षकाचं कार्य मात्र चांगलं झालं. या क्षणी एकेरी धाव आले, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावले 40. पहा 4.5 येणार हे नक्की आहे, परंतु आता मात्र 4.5 आल्याच्या नंतर कोणतं पारितोषिक राजेश फुटाणेंसाठी आलं नाही. आता मात्र योगेश साहेब आणि शाहबाग फार शाणे निघाले. सुंदर फटका येतो, या क्षणाला आपण पाहतोय, परंतु इथे चेंडू डॉट. हा सुंदर फटका आहे. खरं आहे ते योगेश साहेब सांगतात पैसे वाचले, कारण त्यांना पहिले समजून आलं नव्हतं की राजेश फुटाणे षटकार लगावतील. जसा लगावला तसं शांत झाले.